नमस्कार मंडळी. पावसाळ्यात मिळणारी आरोग्यदायी 100% सेंद्रिय आणि चवीला एकदम भारी विदर्भातील प्रसिद्ध रानभाजी हरतफरी किंवा अरतफरी पावसाळ्यात मिळणारी एक पौष्टिक रानभाजी आहे. या भाजीत लोह, आयरन, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो. तर ही रानभाजी आज आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बघू शकता इथे एकदम कोवळी पाने घ्यायची आहे. ही भाजी साधारणतः पावसाळ्यामध्ये आपल्याला जंगलामध्ये मिळत असते. तर त्याची आपल्याला कोवळी अशी पाने घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे एकदम कोवळी अशी पाने घेतलेली आहे. त्यानंतर एक एक करून आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे. या भाजीमधील आपल्याला कोवळी पाने अशी निवडून घ्यायची आहे आणि अशा हाताने कट करून घ्यायची आहे. कोवळी जर भाजी असेल तर तुम्ही चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता. अशाच प्रकारे मी सगळी भाजी निवडून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता एकदम कोवळी आपल्याला पाने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे किंवा तुम्ही चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे संपूर्ण भाजी मी निवडून घेत आहे. भाजी मी निवडून कट करून घेतलेली आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला बारीक थोडीशी कट करून घ्यायची आहे. तर त्यानंतर ही भाजी आपल्याला साईडला ठेवून घ्यायची आहे. तर लगेच आपल्याला त्याला काय साहित्य लागतात तर बघूया. त्यासाठी भाजी आपण बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी एवढी लाकूरची डाळ घेतली आहे. ह्याऐवजी तुम्ही तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता. एक बारीक कट केलेला टमॅटो, 7 ते 8 लाल मिरची, 1 टेबलस्पून मिरची पावडर, मीठ, चवीप्रमाणे मीठ आणि हळद 1/2 टेबलस्पून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यामधील डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने चांगल्या प्रकारे हाताने चोळून अशा पद्धतीने आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला डाळ थोडी हाताने असे पद्धतीने चोळून घ्यायची आहे आणि त्यामधील पाणी आपल्याला संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यामधील वरील जे पाणी आहे मी त्यामधील पाणी निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच एक कढई ठेवायची आहे. कढईमध्ये मी साधारण 1.5 ग्लास एवढं पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला आपण जे डाळ धुवून ठेवलेली होती ते त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आहे. लगेचच पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर डाळ आपल्याला थोडीशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला जी भाजी धुवून ठेवलेली होती त्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने अशाच पद्धतीने थोडंसं चोळून आपल्याला ती भाजी धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधील माती वगैरे असेल तर ती निघून जाईल. त्यानंतर डाळ आपली उकळलेली आहे. पाण्याला आपली उकळी आलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण भाजी त्यामध्ये घालून घ्यायची आहे. डाळमध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची घालून घ्यायची आहे. साधारण इथे मी 5 ते 6 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा त्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे. त्यानंतर लसूण जो आपण घेतलेला होता तो नंतर लगेच आपल्याला फोडणीला ठेवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला चमच्याने चांगल्या प्रकारे हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने झाकण ठेवून डाळ आणि आपली भाजी शिजेपर्यंत आपल्याला 5 ते 10 मिनिट आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटानंतर बघू शकता आपली डाळ आणि भाजीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला परत झाकण ठेवून आटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यानंतर लगेचच 5 ते 10 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करून बघूयात. तर बघू शकता आपलं पाणीसुद्धा चांगल्या प्रकारे आटलेलं आहे आणि डाळसुद्धा आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा आपल्या घरी नक्की ट्राय करून बघा. ही रानभाजी एकदम पौष्टिक आणि आपल्या शरीराला फार उपयुक्त आहे. त्यानंतर लगेचच आपण तडका तयार करायला घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा, मोहरी आणि
ठेचलेलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत शिजवून परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी तेल गरम झालं होतं त्यामुळे गॅस बंद केलेली होती. परत गॅस चालू केली आणि लगेचच लसूण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता तो गॅस थोडी मी कमी केली आणि आपल्याला लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं लसूण थोडंसं लालसर एवढं झालेलं आहे, एकदम जाडून पण घ्यायचं नाही. तर बघू शकता आणि लगेचच आपली जी भाजी शिजलेली ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली भाजी एकदम परफेक्ट अशी रानभाजी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का ही मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, गार्निशिंग करून घ्यायची आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. त्यानंतर आपण सर्व करायला घेऊयात. तर एक प्लेट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडी भाजी करून घालून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. खायलासुद्धा एकदम भारी आणि टेस्टी अशी लागते. पावसाळ्यात तर ही भाजी एकदा तरी नक्की खायलाच पाहिजे. ही एकदम भाजीमध्ये कॅल्शियम, जीवनसत्वे, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.